5 लिटर पाण्यात 5% ऍसिड आहे, त्यात आणखी 5 लिटर जर पाणी मिसळलं तर ऍसिडचं प्रमाण किती टक्के होईल? मिश्रण गुणोत्तर घटकावर आधारित हा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना 5 लिटर पाण्यात 5% ऍसिड. 5 लिटर पाणी म्हणजे काय बाबा? 5 लिटर पाणी म्हणजे 5000 मिली पाणी. कसं काय सर? 1 लिटर पाण्यामध्ये 1000 मिली असतात, म्हणून 5 लिटर पाण्याचं मिली लिटर मध्ये रूपांतरण 5000 मिली. आता हे जे बी काही पाणी आहे याच्यामध्ये गणित म्हणते की ऍसिडचं प्रमाण, ऍसिड 5% आहे, ऍसिड आहे 5%, याचा अर्थ हे पाणी याच्यामध्ये 95% आहे. ऍसिड 5% म्हणजे किती बाबा? 5000 मिलीचे 5% किती? हा अशा पद्धतीचं ही मांडणी करा. हे 2 शून्य, हे 2 शून्य घालवा. 50 गुणिला 5 याचा अर्थ 250 मिली काय आहे बेटा? या पाण्यामध्ये सध्या ऍसिड आहे. मग हे 250 मिली ऍसिड जेव्हा आम्ही वजा करू तेव्हा पाणी किती? याचं उत्तर सापडते 4750 मिली. गणित पुढे असं म्हणते की आणखी जर त्यामध्ये 5 लिटर आणखी जर पाणी मिसळवलं तर, आता पाणी मिसळवा आणखी 5 लिटर. 5 लिटर पाणी मिसळवायचं म्हणजेच 5000 मिली. 5 लिटर म्हणजे 5000 मिली. कसे? तर एक, लेकरांनो ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. 1 लिटर म्हणजे 1000 मिली होतात. 5 लिटर म्हणजे 5000 मिली होतात. ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. मग आता हे पाणी किती झालं बा इथं? 0, 5, 7 आणि 5 आणि 4 9, 9750 मिली. एकूण मिश्रण आता किती झालं बाबा? आता नवीन टाकलेलं पाणी आणि या पाण्यामध्ये असलेलं ऍसिड, एकूण मिश्रण किती झालं? तर हे 250 मिली ऍसिड आणि 9750 मिली पाणी झालं. आता ही संपूर्ण जर बेरीज केली 9750, 9800, 10000 मिली असं त्याचं उत्तर येते. हे नवीन द्रावण बनलं, लक्षात घ्या. 10000 मिलीच, ज्याच्यामध्ये 250 मिली काय आहे? ऍसिड आहे. आणि या 10000 मिली बनलेल्या द्रावणामध्ये 250 मिली ऍसिड म्हणजे किती टक्के ऍसिड, असा टक्केवारीमध्ये प्रश्न विचारला. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे 250 मिली काय आहे? ऍसिड आहे. 10000 मिली द्रावणात, तर 100 मध्ये किती असा प्रश्न. 10000 मिली मध्ये जर 250 मिली तर 100 मध्ये किती टक्केवारीमध्ये? 100 ही संख्या गृहीत धरून उत्तरापर्यंत पावलं टाकली जातात. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटतात लेकरांनो. या शून्यासाठी हा शून्य कटते, म्हणजे 25/10 अर्थात 2.5% ऍसिड आहे. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो. प्रश्न विचारला ऍसिडचं प्रमाण किती टक्के होईल? 2.5%. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिंदास तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.